अशीच आमच्यासोबत कायम असू दे आणि आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही खेळाडू पण मैदानात आहेत. परंतु या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी युवा सेनेतर्फे या ठिकाणी बुके दिला जातोय राणे साहेबांना. धावफलकावर धावसंख्या 50 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धन्यवाद खूप खूप. आणि एक फक्त विनंती असेल दोन्ही पंच आणि खेळाडूंना अवघ्या एका 5 मिनिटासाठी तुम्ही सामना थांबवा. आपण ऐकूया विचार मार्गदर्शन आपले लाडके विद्यमान आमदार सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब. आपल्याला विनंती असेल साहेब आपल्या शुभेच्छा आणि मनोगत या स्पर्धेदरम्यान. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, माता भगिनी, खरं तर माझी विनंती आहे, जरी माझं मनोगत सुरू असलं तरी आपण खेळ थांबू नका. ते काय कानानेच ऐकणार आहेत, ते काय डोळ्याने ऐकणार नाही आहेत. तरी पण आज वेंगुर्ला तालुक्यामध्ये अनेक दिवसांनंतर अतिशय उत्कृष्ट अशी टुर्नामेंट बघण्याची संधी मला मिळाली आणि ती संधी वेंगुर्ला तालुका शिवसेनेने मला दिली. त्याबद्दल प्रथमच मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अनेक दिवसानंतर माझे वेंगुर्लाचे अनेक जुने सहकारी मला दिसत आहेत, काही म्हातारेले झालेले दिसत आहेत. पण सुरुवातीला म्हणजे माझ्या 2009मध्ये जेव्हा मी खासदार झालो त्याच्या काही वर्षांना अगोदरपासून ही सगळी व्यासपीठावर बसलेली मंडळी ही तेव्हापासून माझ्याबरोबर आहेत. पण आता हे सगळे आणि पुढेही कायम राहतील. म्हणून आज कसली तमा न बाळगता आज ते शिवसेनेच्या व्यासपीठावर आले म्हणजे शिवसेनेचेच झाले. म्हणून आता काय वेगळं सांगायची काय मला गरज नाही. पण मी सगळ्यांचं बघतोय की कोणाची दाढी वाढली, कोणाचं वजन वाढलं. पण तांडेल साहेब, आपण जसे तेव्हा होतात तसे अजूनपर्यंत आहात, तरतरीत एकदम. आपल्यात काही बदल झालेला नाही. आयुष्यभर असंच तुम्ही राहा, म्हणजे काहीतरी तारुण्याचं आम्हाला तुमच्याकडून शिकता येईल एवढंही आज आपल्या पुढच्या जसं जसं आपलं वय वाढतंय पण कमी दिसतंय त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. हे सांगत असताना युवा सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी इकडे जो कार्यक्रम राबवला, या ग्राउंडवर मी खेळलेलो आहे. मला आत्ताच प्रितेश राऊळ सांगत होते, जेव्हा आम्ही युवा संघटना चालवायचो आणि तेव्हा आत्ता जे काही जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्यातले काही अध्यक्ष झाले, काही तालुका अध्यक्ष झाले, काही विभाग अध्यक्ष झाले, त्या काळातली आपण बनवलेली टीम आज कुठे ना कुठेतरी आज मेन प्रवाहात, राजकारणाच्या मेन प्रवाहात आली. आणि म्हणून हे ग्राउंड तसं लकी आहे. आपण ह्या ग्राउंडच्या माध्यमातून ही टुर्नामेंट घेतली. परिसर चांगला आहे, ग्राउंड मेंटेन चांगलं झालेलं आहे आणि युवा सेनेच्या आणि सर्व तुमच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की आपण अतिशय उत्कृष्ट टुर्नामेंट इथे घेत आहे. लीग मॅचेस आता चालू आहेत. उद्या मला वाटतं शेवटचा अंतिम दिवस आहे. तर माझं कुठे योगदान तिकडे असावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला सांगा. आपलं योगदान असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ते माझ्याकडून जेवढं काय असेल तर मी तुम्हाला नक्की सहकार्य करीनच. हे सांगत असताना मतदारसंघ सन्मान्य दीपक केसरकर साहेबांचा आहे. ते आमचे मार्गदर्शक आहेत, नेते आहेत शिवसेनेचे. त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पक्षाची वाटचाल आज जिल्हाभर करतोय. आज जिल्ह्यामध्ये 2 आमदार शिवसेनेचे आहेत. येणाऱ्या नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आपल्याला महायुतीमध्ये लढवायचे आहेत. तर त्यासाठी आपण सज्ज राहावे. आपण 4 महिन्यामध्ये त्या सगळ्या निवडणुका आता मार्गी लागणार आहेत. आपण टुर्नामेंट घेत असताना एक पक्षाची जबाबदारी पण आपल्यावर सगळ्यांवर आहे. ती आपण इथे चांगली बजावता हे मला बाहेरून दिसतं. आम्ही जरी बाहेरून काम करत असलो, मतदारसंघात जास्त असलो तरी आपलं लक्ष हे सावंतवाडी मतदारसंघावर पण असतं आणि आपण चांगलं काम करताय. मी मनापासून आपलं कौतुक करतो
आणि खरं तर मला इथे आणण्याचं आणि सातत्याने म्हणजे माझे घरचे एवढे फोन करत नसतील तेवढा या कार्यक्रमासाठी मला भूषण सारंगने फोन केले. तर मी त्यांचे आभार मानतो की त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना मला भेटता आलं. वारंवार आपण भेटत राहू. एकाच पक्षातले आहोत, एकाच कुटुंबातले आहोत. निलेश राणे कोकणात कुठेही असला, महाराष्ट्रात कुठेही असला तरी तुमचा शिवसैनिक आहे लक्षात ठेवा. आपण सगळे शिवसैनिक आहोत आणि शिवसेना वाढवण्यासाठी जे काय करता येईल तेवढं आपण सगळ्यांनी करायचं आहे. आपण सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये लागणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी योगदान द्याल त्याबद्दल मला खात्री आहे. अतिशय परत एकदा उत्कृष्ट इथे टुर्नामेंट उभी केल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. हे पहिलं वर्ष आहे. वर्षोनवर्ष ही टुर्नामेंट तुमची अशीच चालत राहो आणि दरवर्षी मला तुम्ही बोलवत राहाल अशी मी एक खात्री या व्यासपीठावरून इकडे व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद डॉक्टर निलेशजी राणे साहेब. अगदी वेळात वेळ काढून तुमचं मौलिक विचार मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना मिळालं आणि आम्ही तुमच्यासोबत कायम राहू हीच या ठिकाणी आम्ही आपल्याला ग्वाही देतोय. आणि या ठिकाणी विनंती असेल आमचे सन्माननीय युवा जिल्हाध्यक्ष आदरणीय हर्षद डेरे साहेब यांना विनंती असेल की तुम्ही या कार्यक्रमादरम्यान आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी करावा. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्माननीय लढाऊ हिंदुत्वाची ज्वलंत झालर असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब वेळात वेळ काढून आपल्या या टुर्नामेंटला आले. आणि साहेब प्रत्येक मुलांची इकडे इच्छा होती, सतत विचारत होते साहेब येणार का, साहेब येणार का. आम्ही भूषणदादांना सतत फोन लावत होतो. साहेब तुम्ही आलात खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आम्ही तुमचे आभार मानतो साहेब. मगाशी सगळे मस्करीत म्हणत होते वारं सुटलेलं भरपूर. तर आमची जी मुलं आहेत ती म्हणतात हिंदुत्वाचं वादळ आणि निसर्गाचं वादळ एकदमच बहुतेक ग्राउंडवर येत आहे. साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आम्हाला आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मी युवासेनेच्या वतीने सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो. तसेच दीपकभाई केसरकर आणि संजू परब साहेबांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद. वळूया सामन्याकडे कॉमेंट्री बॉक्सच्या दरम्यान. षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळी टप्प्याचा बॉल थोडासा शप्पल क्रॉस खेळायचा प्रयत्न होता बॅटरचा. इथं मात्र अस्तित्वात नसलेली धाव घ्यायचा प्रयत्न, अतिघाई संकटात नाही आणि क्रिकेटमधली आत्महत्या आपण पाहतोय. आणि इथं मात्र एक विकेट असेल. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आपण पाहतोय अजित कडनं आपण पाहतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या 50 धावा. या मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय तो संघ दावडेश्वर 11 संघ. आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. भगवा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. युवासेना आयोजित, वेंगुर्ला तालुका आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आणि आत्ताचं आगमन झालंय माननीय श्री आदरणीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब, माजी खासदार, विद्यमान आमदार, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार या स्पर्धेमध्ये सुद्धा उपस्थित. आपलं साहेब खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावफलकावर धावसंख्या 50 धावा. धावफलकावर 6व्या क्रमांकाचा सामना आपण पाहतोय. न्यू बॅटर विशाल नाईक आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटर पुढील बॉल फेस करेल. गोलंदाज सज्ज असेल अजित. आतापर्यंत चांगली सुरुवात. बॅक